केसवची पारू नेसली गोनावा सारा. बोला मासे गोपी शेटचे फ्रेश मासे. बोला मासे गोप्या चल बाजारची पावती भर 50 रुपये. मस्त मोठं दुकान लावलंय. आले का सकाळ सकाळ पावती मागायला. इथं अजून बोनीचा टायमिंग आहे. आमच्या सारख्या गोरगरीबांना तुम्ही उतरून देणार आहेत का नाही? तुमच्या पायपार निम्मा बाजार बंद पडायला लागलाय तरी सुद्धा बिनलाजवानी पावत्या मागता राहू तुम्ही. गोपी शेट 50 रुपयाचे मासे द्या बरं. त्याला डोकं नकन शेपूट पण नको बरं का. पण अरे काय तो तोंड पाहिलं का? तो पेक्षा आमचा चिलोपी गोरा आहे. अरे 50 रुपयाचे मासे मागतो लाज वाटत नाही का? त्यापेक्षा 50 रुपयाची सुकट बोंबील ने तो आता घरदार खाईन. मला काय सांगू अक्षरच्या पाहुणे पाठ जावं लागते माझ्या जाळ काढायला. एकदा जाळ काढायला गेलो डायरेक्ट नाही त्याच्या कडेलाच बिबट्या. उगा माझ्या हात चिकलाचे होते नाही तर अक्षरच्या बिबट्याच्या शेपटीला धरून असा आणला असता का परत वासना झाली नसती त्याची मागे यायला. गोप्या अरे घरी बिर्याणी बनवायची पाहुणे आले तर असा भारी मासा दे ना. नादच खुळा. ए बाबा अरे कायला गिरायकाच्या टायमाला कॉलबॅक करतो. तुझ्या बापाने माशाची बिर्याणी बनवली होती का? लवकर इथून नाही तर अक्षरच्या खवले काढायचे आणि ना तुझ्या तोंडाचे खवले काढायचे. सांगतो भावा कधी कधी वैताग येतो रे धंद्याचं. सकाळी उठायचं मासे आणायला जायचं परत दुकान लावायचं परत आवरायचं. एकदा काय झालं 50 किलो माशाची ऑर्डर आली. कुठे 20 किलो मासे नेले 30 किलो व्हायला गेले माझे. 2 मिनिटं हॅलो गिराईक नसेल तर घरी ये, पाहुणे आलेत. नाही गिराय चालू येतो मी थोड्या मासे घेऊन ये. घरी आता मासे आणू का? हा. बरोबर उरल्या सुरलेले आणतो पाहुण्याला तेच खाऊ घालू आपण. नको ये. बरोबर असं होतं कधी कधी नाही का?